गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी सकाळी सकाळीच बाहेर गेली होती दूध आणायला, कारण माझे दुधाचे पॅकेने संपलेत. म्हटलं चला अर्धा लिटर दूध घेऊन आले मग, आणि सकाळी सकाळी मला ऑनलाईन पण मागवायचं नव्हतं, आणि म्हटलं चला थोडंसं चालणं पण होईल, म्हणून मग गेले होते. तर माझा चहा झाला होता, मग आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि मग सगळ्यांसाठी चहा केला. आणि आज की नाही माझ्यासाठी स्पेशल डे आहे, म्हणजे आज माझा वाढदिवस आहे. तर म्हटलं मस्त आजचा दिवस की नाही एकदम आनंदात आपल्याला घालवायचा आहे. मग आंघोळ वगैरे केली होती, फ्रेश झाले, मस्त केस आता वाढतील. म्हटलं चला थोडंसं स्किन केअर करून घेऊया, आणि इकडे माझं सनस्क्रीन संपलेलं होतं. मग त्याला जेवढा प्रयत्न केला ना तेवढं ते त्यातनं जेवढं आलं तेवढं काढूनच घेतलं. म्हटलं चला तेवढंही कशाला राहू द्यायचं, पूर्ण संपवलं मग ते. आणि तेवढंच मी लावून घेतलं चेहऱ्याला. मस्त अशी तयारी केली आणि छान रेडी झाले. म्हटलं केस पण वाढतील आणि आपली किचनची कामही होतील. मग किचनमध्ये गेले आणि किचनची जी काही थोडीफार कामं राहिलेली होती ती आटपून घेतली. मग आणि मी ना बऱ्याच दिवसांपासून हे ॲप्रन आणलेलं आहे, तर मला ते लावायचं लक्षातच राहत नाही. म्हटलं चला आज ना आधी ते ॲप्रन घालूया आणि त्यानंतरच मग कामाला सुरुवात करूया म्हटलं. तर बरं पडतं ते. पाण्याचं ज्यावेळेस काम करतो ना त्यावेळेस कपडे खूप जास्त खराब होतात, म्हणून मग मी ना ॲप्रन लावून घेत असते. आणि आता मला पुन्हा सवय करायला लागणार आहे. मध्यंतरी मी घालायचेच म्हणजे, पण एवढ्या वेळात ना कंटाळा करते घालायचा आणि मग कपडे खराब होतात. तर म्हटलं चला मग आता ॲप्रन वगैरे घालून मग हे बाकीची कामं करून घेतली. त्यानंतर मला आज ना देव पण साफ करायचे होते, चांगले स्वच्छ, म्हणजे डीप क्लिनिंग करायची होती देवघराची. आणि तेच मग काढून घेतलं सगळं. आणि हे जे आसन आहेत ना ते पण मीच तयार केलेले आहेत. तर हे लक्ष्मी आसन आहे, आणि ह्याचे छोटे म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ मी टाकलेले चॅनलवर, तुम्हाला बघायचे असतील तर नक्की बघा. तर इकडे आता देवघर पण क्लीन करून घेतलं, देव धुवून घेतले, आणि त्यानंतर म्हटलं चला मस्त आता दिवा वगैरे लावून देऊया. तर अशी मोठीच वात करत असते मी कापसाची, म्हणजे मग 2 ते 3 दिवस ती आरामात जाते. रोज रोज आपल्याला नवीन वात करून घ्यायची काही गरज नसते. मस्त दिवा वगैरे लावला, धूप लावलं, आणि त्यानंतर बघा आता देवघर किती छान मस्त प्रसन्न वाटतंय ना. तर देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता. मग आली किचनकडे, आणि आता म्हटलं आज काय करायचं. तर आज स्पेशल मेनू म्हणजे आपला वरण भात आणि गाजरचा हलवा. तर मग इकडे डाळ वगैरे भिजत घातली होती मी, आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता कुकर वगैरे लावून देऊया. आणि मस्त असं गाजर पण आणलेले होते मी, आणि तेच आता मला किसून वगैरे घ्यायचे होते. म्हटलं धुवून टाकूया स्वच्छ, आणि त्यानंतर म्हटलं करूया. तर इकडे आता बटाट्याची भाजी केली होती डाळ भात सोबत, आणि गाजर किसायला घेणार होते. वरचं साल काढून घेतलं, आणि बघते तर काय दूधच नव्हतं, कारण सकाळचं सगळं दूध मी चहामध्ये संपवलं होतं. आणि म्हटलं जाऊ दे आता. तर नेहमी असंच होत असतं म्हणजे माझ्यासोबत. तर म्हटलं काहीतरी स्पेशल करू, पण मग दूध नसल्यामुळे की नाही मग गाजरचा हलवा मला कॅन्सल करायला लागला. आणि मग दूध का नव्हतं मागवलं ऑनलाईन, कारण म्हटलं जाऊ दे संध्याकाळीच आपल्याला आता चहा लागणार आहे, तर मग संध्याकाळी मागवता येईल म्हटलं. म्हणून मग मी आता हे गाजर असे थोडे कट करून घेते, आणि मग ते डब्यात भरून ठेवणार आहे, म्हणजे मग नंतर मला संध्याकाळी किंवा मग उद्या करता येईल म्हटलं हलवा. तर असं होऊन जातं, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, अशा काहीशा गोष्टी होऊन जातात. तर मग इकडे आता डब्यात पॅक करून घेते, म्हणजे ते व्यवस्थित राहतील. आणि म्हटलं आता काय करावं, पण मग दीदी आली तोपर्यंत किचनमध्ये, आणि दीदी म्हटली की मम्मा आपल्याला असाही शिरा काही दुधाचा आवडत नाही, तर आपण ना मस्त असा पाण्याचा शिरा करूया. आणि साजूक तुपातला खूप छान करते ती तिच्या पद्धतीने. मग असं म्हणतात ना की शेवटी म्हणजे मुलगी पाहिजेच एक तरी. तर तिला कसं तरीच वाटलं की अरे तू हे करणार होती हलवा, आणि मग तो पण नाही झाला. आता इकडे तिने मस्त तुपामध्ये रवा वगैरे भाजून घेतला, छान खमंग वास येईपर्यंत. ड्रायफ्रुट्स घातले तिच्या आवडीचे बरं का. आणि त्यानंतर मग थोडं पाणी गरम करून घेतलं, साखर घातली, आणि छान असा मस्त रवा तिने तयार केला. खूप छान टेस्टी झालेला होता, आणि लागलीच मला खायला पण दिला. तर म्हटलं चला वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला मस्त असं लेकीने असं गोड गोड खाऊ घातलेलं आहे. आणि मस्त इकडे जेवण पण रेडी झालेलं होतं. माहोंना ताट करून दिलं, आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतले पोटभर. आणि आता इकडे राजचं चाललेलं होतं की तुला काय गिफ्ट देऊ, आणि मला म्हणत होतं की मला तुला गिफ्ट घ्यायचं आहे आणि माझ्यासोबत चल. म्हटलं काय देणार आहेस तू. तर त्यांना जी काही पॉकेट मनी वगैरे आम्ही देत असतो दर महिन्याला, तर त्यातनंच मग ते थोडंसं साठवून ठेवतात, आणि त्यानंतर मग कधीतरी असं बर्थडे वगैरे असला की त्यावेळेस घेतात. इकडे आता आहोने ऑनलाईन केक मागवून घेतलेला होता, आणि त्या दिवशी जो आपण आणलेला होता ना ड्रेस, तर तोच मी आज वेअर करणार होते. मग इकडे थोडंसं नट्टापट्टा करून घेतला, आणि त्यानंतर म्हटलं चला मस्त असा केक वगैरे कट करूया म्हटलं. मग घरातल्या घरातच आम्ही फॅमिलीसोबत मस्त केक कटिंग करून घेतले, आणि माझ्या आधीच आहो जाऊन बसलेले होते. मग इकडे आता दिवा वगैरे लावून घेतो, आणि केक पण आणलेला आहे. तर आहोंनी तो ऑनलाईनच मागवला होता छोटासा केक. आता इकडे आम्ही बर्थडे सेलिब्रेट करून घेतो, आणि तुम्ही पण एन्जॉय करा.
इकडे मला मुलांनी मस्त असं गिफ्ट दिलेलं होतं. तर दीदी आणि राज तर लहानपणीचे सुद्धा गिफ्ट माझ्याकडे अजूनही सांभाळून ठेवलेले. अगदी ते जेव्हा लहान होते ना त्यावेळेस ते मला ग्रीटिंग वगैरे असे करून द्यायचे आणि ते सुद्धा गिफ्ट मी सांभाळून ठेवलेत. इकडे आता दीदीचं म्हणणं होतं की छान अशी पोच वगैरे दे, मी तुझे फोटो क्लिक करते. तर आमच्या दीदीचं ऐकायला लागतं बरं का. तिला पाहिजे तसेच तिला फोटो क्लिक करायचे असतात आणि ती मला एक एक पोज इकडे सांगत होती की मम्मा असं कर तसं कर. तर कसं असतं ना की म्हणूनच म्हणतात की एकतरी लेक पाहिजे आणि खरंच असायलाच हवी. तर माझी लेक तर माझी मैत्रीण जास्त आणि लेक कमी असं मला कधीतरी वाटायला लागतं. तर चला मस्त इकडे आता बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि आता म्हटलं चला सगळ्यांना केक वगैरे खायला देते थोडा थोडा. पण त्याआधी राजचं म्हणणं होतं की तू गिफ्ट वगैरे बघून घ्या आधी. म्हटलं ठीक आहे. मग इकडे गिफ्ट वगैरे बघा, हे ब्रेसलेट मला राजने दिले, कानातले दिले दीदीने आणि मस्त असा बर्थडे सेलिब्रेशन आमचा झाला. त्यानंतर राजचं म्हणणं होतं की तू आता ह्या ड्रेसवर घालू शकतेस, छान दिसतंय, रोज गोल्ड कलर येतं. तर म्हटलं ठीक आहे. मग मी ब्रेसलेट पण घालून घेतलं आणि त्याचा आग्रह चाललेला होता की तू कानातलेही घाल. मग ते पण इकडे आता मी घालायला लागलो. तर म्हटलं म्हटलं त्याआधी तर माझ्या लेकराला एक पप्पी झालीच पाहिजे. मग त्याला दोघांना मी लाड केलं थोडंसं आणि त्यानंतर म्हटलं चला कानातले पण घालून घेऊया आणि तोपर्यंत आहोंचंही चाललेलं होते की आता बाद झालं तुमचं, आवरा पटकन, आपल्याला जायचंय बाहेर. तर म्हटलं चला. आणि त्यांचं अचानकच प्लॅन ठरलेले असतात की मग जायचं की नाही जायचं, ऐन वेळेला सांगत असतात ते. मग म्हटलं चला दुपारी उशिराच जेवणं झाले होते तशी, पण थोडं थोडंच मग खायचं होतं तर तरी जाऊन येऊया म्हणे, आज आपण बर्थडे आहे. तर म्हटलं चालेल. मग इकडे मी आवरलं आणि हे कानातले बघा दाजने दिलेले ते पण आता घालून घेते आणि मग निघणारच होतो आम्ही. तर मुलांनी दिलेल्या वस्तू छोट्या जरी असल्या पण खूप जास्त प्रेमाने दिलेल्या असतात आणि त्या मला खूपच आवडतात. तर चला म्हटलं आता निघूया आणि मग पटकन आम्ही आवरलं आणि निघालो मग. तर इकडे व्हरांडा हॉटेललाच आम्ही आलो होतो कारण तिथलं फूड आम्हाला आवडलं होतं. पण आज की नाही आम्ही व्हेज ट्राय करणार होतो. तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवते. तर इकडे पोहोचलोय आपण आता आणि ऑर्डर वगैरे दिली. त्यानंतर मग हे कोरिअँडर सूप मागवलं होतं. खूप छान होतं आणि टेस्ट खूप छान होता त्याचा. त्यानंतर मंचुरियन बॉल मागवले होते आणि ते खूप टेस्टी होते. आणि म्हटलं चला इकडे आता शेवभाजी ट्राय करूया. म्हटलं जितकं नॉनव्हेज फूड टेस्टी आहे ना तितकंच व्हेजसुद्धा खूप जास्त टेस्टी आहे त्या ठिकाणी आणि मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणेच सर्व्हिस आणि क्वालिटी क्वांटिटी खूप छान आहे. तर चला मला तर खूपच आवडलेलं आहे आणि आजचा ब्लॉग इथेच आपण एंड करूया आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा आणि व्हिडिओ जर का थोडा पण आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. तर असा काहीसा माझा आजचा दिवस गेलेला आहे बर्थडेचा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.